रुपये। आजच्या काळात 100 रुपयात काय येतं? एक वेळचा नाश्ता किंवा एखादी छोटीशी वस्तू। पण याच 100 रुपयांनी ग्रामीण भागातील महिलांचं नशीब बदलू शकतं, यावर तुमचा विश्वास बसणार नाही। कारण गावातल्या महिलांनी दरमहा 100 रुपये एकत्र करून आज चक्क 30 ते 35 लाख रुपयांची उलाढाल करणारी फार्मर प्रोड्युसर कंपनी उभी केली आहे। आई म्हातारी असल्यामुळं मी म्हातारी आजीला पण सांभाळते आणि या कंपनीमध्ये मला चांगल्या प्रकारचा रोजगार मिळतो। पहिलं म्हणजे आम्हाला इटभटोले पोदा करायला लागायचं। आयुष्याचं आमचं बायडं कल्याण झालं। ग्रामीण भागातील महिला म्हटलं की आजही रोजगार चूलमूल एवढाच त्यांचा इन्कम ठरलेला असतो। अलीकडच्या काळात महिला मिळून बचत गट स्थापन होऊ लागले आहेत आणि या बचत गटांच्या माध्यमातून कुठेतरी कुटुंबाला हातभार लागल यासाठी 100-200 रुपयांची बचत केली जाते। मात्र या बचत गटांच्या माध्यमातून देखील चांगलं काम करता येतं, महिलांना चांगला रोजगार मिळवून देता येतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे घोटी येथील अन्नपूर्णा महिला बचत गट। मी सध्या घोटी या शहरात आहे आणि या शहरातील महिला बचत गटानं वुमन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे। 100-200 रुपयापासून बचत गट सुरू केला आणि आजची उलाढाल जवळपास 30 ते 35 लाखांपर्यंतची आहे। माझ्यासोबत या महिला बचत गटाच्या अध्यक्षा तथा या कंपनीच्या डायरेक्टर मथुरा जाधव ताई आहे। ताई, तुमचं लोकमत ॲग्रोमध्ये खूप खूप स्वागत आहे। या बचत गटाची सुरुवात नेमकी कशी झाली? 2006 साली आम्ही अन्नपूर्णा नावाच्या बचत गटाची सुरुवात केली। 100 रुपये आमची बचत होती। 10 महिला एकत्र आलो, आमच्या विचारांची देवाणघेवाण केली। नंतर आम्ही NDCC बँकेचं लोन घेतलं 2 लाख रुपये आणि त्या लोनच्या माध्यमातून कर्जाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या शेतकरी महिला असल्यामुळं आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करू शकत नव्हतो। त्यामुळं आम्ही वेगळे व्यवसाय सुरू केले। काही महिलांनी त्या पैशांतून म्हशी घेतल्या, काहींनी शेळ्या घेतल्या, काहींनी पार्लर टाकलं, काहींनी कपड्याचं दुकान, असे वेगळे छोटे व्यवसाय सुरू केले आणि नंतर मग आमची बचत वाढत गेली। आम्ही कर्जाचे हप्ते भरत गेलो। शासनाने आम्हाला 50% त्यावेळेस सबसिडी दिली, 50% अनुदान दिलं। त्याच्यानंतर पुढं जाऊन आम्ही आमच्या बचत गटाच्या माध्यमातून हातसडीचे तांदूळ तयार करण्याचं काम सुरू केलं। ह्या ज्या डोंगरदऱ्यातल्या ग्रामीण भागातल्या महिला आहे, डोंगरदऱ्यातल्या वाड्या पाड्यातल्या ज्या महिला होत्या, त्यांना रोजगारासाठी त्या वणवण करत होत्या आणि त्यांचं हे लक्षात घेऊन आम्ही त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला आणि हातसडीचे तांदूळ सुरू केले। त्या हातसडीच्या तांदळाला खूप अशी मागणी येत गेली, परंतु प्रोडक्शन करणं खूप कठीण हार्ड असल्यामुळं आमचं ते वर्षाचं एक 20-25 क्विंटल 30 क्विंटल असे तांदूळ तयार व्हायचे। त्याच्यामुळं आमचं कमी तांदूळ विकले जायचं, परंतु पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आमचे ते तांदूळ जातात। तांदळानंतर आम्ही नैसर्गिक गूळसुद्धा सुरू केला। आम्ही साकूर फाटा, पिंपळगाव डुकरा येथे 1.5 एकर क्षेत्र भाडे तत्वावर घेऊन तिथं ऊस करतो 2009 पासून आणि त्या ऊसापासून 1.5 एकरच्या ऊसापासून आम्ही वेगळाच असा गूळ तयार करतो, नैसर्गिक गूळ, आणि आम्ही तो मार्च महिन्यापर्यंत तो गूळ आमचा विकून जातो। आमच्या गुळाला सुद्धा आमच्या नावानिशी कस्टमर असते। आमच्या गुळाचं सुद्धा खूप नाव आहे। नॅचरल गूळ आम्ही नैसर्गिक पद्धतीने करून तो विकतो। त्याच्यात कुठलंही केमिकल आम्ही टाकत नाही। हातसडीचे तांदूळ प्लस गूळ आणि आणखीन आम्ही भाजणीचं पीठ पण एकदम वेगळ्या पद्धतीने तयार करतो। भाजणीचं पीठसुद्धा आम्ही 17 धान्य एकत्र करून ते चुलीवर भाजतो आणि ते जात्यावर दळतो। भाजणीचं पीठसुद्धा आमचं खूप प्रसिद्ध आहे। आम्ही हिरवा मसालासुद्धा तयार करतो। तो हिरवा मसालासुद्धा आम्ही उखळ मुसळामध्ये तो काढतो आणि वेगळ्या पद्धतीचा मसाला म्हणून आमच्या त्या मसाल्याची ओळख आहे आणि आमचा मसाला सुद्धा खूप विकला जातो। तेल घाणा प्रकल्प कसा सुरू केला? 2020 मध्ये आम्ही आमच्या वुमन्स पॉवर कंपनीची स्थापना केली आणि त्या कंपनीची स्थापना केल्यानंतर 2022 मध्ये आम्ही बाळासाहेब ठाकरे ग्रामीण परिवर्तन कृषी व्यवसाय स्मार्ट योजनेअंतर्गत एक प्रकल्प सुरू केला आणि त्यामध्ये आम्ही 10 लाकडी घाणे घेतले, 3 तेलाचे टँक घेतले। 1 कोटीचा प्रकल्पामध्ये शासनाने आम्हाला 60% अनुदान दिलं आणि 40% हा कंपनीचा आमचा हिस्सा होता। आम्ही तो भरला आणि हा प्रकल्प आम्ही उभा केला। आता आम्ही आमचे हे 10 मशीन आहे, हे बघा, हे आता हा घाणा शेंगदाण्याचा आहे, हा करडईचा आहे, इथं खोबरं चालू आहे, इथं खोबरं चालू आहे, त्या बाजूला पण शेंगदाणा आहे। आता एरंडे
तयार करायचं काम चालू आहे. आता आम्ही त्या बाजूला एरंड्याचा घाणा टाकणार आहे. जे तेल लागल ते आम्ही तेल असं वेगळ्या घाण्यांमध्ये काढून घेतो. सुरुवात करण्यापूर्वी आम्ही दररोज घाणे स्वच्छ पाण्याने धुवून घेतो. स्वच्छता पण आम्हाला तेवढीच ठेवावं लागते. तेल घाणे असल्यामुळं खायची वस्तू असल्यामुळं त्याची स्वच्छता पण ठेवावं लागते आम्हाला. अशा प्रकारे आम्ही तेल तयार करतो. शेंगदाण्याचं, खुरासण्याचं जास्तीत जास्त मागणी शेंगदाणा तेलाला आहे. त्याच्यानंतर सूर्यफूल तेलाला आहे. त्याच्यानंतर करडई तेलाला, 4 नंबरला खोबरेल तेल येतं. फक्त खोबरं सोडून ज्या बाकीच्या वस्तू एरंड्या असतील, शेंगदाणे असतील, खुरासणे असतील, सूर्यफूल असतील ते आम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडूनच विकत घेतो. कारण मग शेतकऱ्यांचा माल पण विकला जातो. आमचं हे मूल्य साखळीचा आमचा प्रकल्प असल्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांकडून घेतो. आणि मग आम्ही शेंगा फोडायचं मशीन पण घेतलेलं आहे. त्या शेंगा आम्ही त्यामध्ये फोडतो आणि मग त्याचं तेल तयार करतो. किती महिला आहे? आमच्या 8 ते 9 महिला आहे. त्यांना 400-450 रुपये रोज आहे. बाकी अकाउंटिंगच्या वेगळ्या आहे, मार्केटिंगच्या वेगळ्या आहे. अशा 10 ते 12 महिला आमच्या कंपनीमध्ये काम करतात. आणि सध्याची आमची उलाढाल, ह्या वर्षीची उलाढाल मला वाटतं 30 ते 35 लाख आहे. आणि आमच्या कंपनीचं उद्दिष्ट आहे की या ग्रामीण भागातल्या महिलांना जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा. आणि हळूहळू आमची कंपनी यशाकडे सुद्धा पाऊल टाकते. खऱ्या अर्थानं आज अन्नपूर्णा महिला बचत गटानं 100 रुपयापासून सुरुवात केली आणि आजची त्यांची वार्षिक उलाढाल 30 ते 35 लाख रुपयांपर्यंतची आहे. हे खऱ्या अर्थानं इतर महिला बचत गटांनी देखील ही त्यांच्याकडून प्रेरणा घेणं आवश्यक आहे. आज या महिला बचत गटानं अनेक महिलांना रोजगार दिला आहे. त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रातील जे काही महिला बचत गट आहेत त्यांनी देखील अशा पद्धतीनं शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह किंवा आपल्या कुटुंबाचं उत्पन्न कसं वाढवता येईल याकडं खऱ्या अर्थानं लक्ष देण्याची गरज आहे. लोकमत ॲग्रोसाठी गोकुळ पवार, इगतपुरी.